नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना सिव्हिल सोसायटीचा जाहीर पाठिंबा। शिवतीर्थ चौकातील शिवसेना कार्यालयात झाला आध्यात्मिक सेनेचा महामेळावा। मनपातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांचा पगार वेळेवर द्या, कामगारांचे मनपा प्रशासनाला निवेदन। जमाते इस्लाम संघटनेने दिला काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना जाहीर पाठिंबा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी लागू केलेली असून भारतीय संविधान बदलण्याचा त्यांचा मनसुबा आहे। त्यामुळे देशासह राज्यातील पुरोगामी संघटना, संस्थागत, सिव्हिल सोसायटीने महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा जाहीर केलेला असून त्या संदर्भात आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका विशद केली। दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, डॉक्टर जालिंदर अडसूळ, ॲडव्होकेट जेटी देसले, गोपी लांडगे, कॉम्रेड एल आर राव, मोहन मोरे, विशाल वानखेडे, कॉम्रेड पोपटराव चौधरी, डॉक्टर मनोज राका, डॉक्टर संतोष सदावर्ते, श्रीकृष्ण बेडसे, ॲडव्होकेट विशाल साळवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। निवडणुकांमध्ये आज 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मेला होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही शेवटच्या टप्प्यातल्या मतदारसंघातले धुळे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातल्या इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना धुळे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनसंघटना संस्था ज्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराने प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करतात यांच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतोय आणि त्या पाठिंब्याचं कारण हे 10 वर्षापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू असणारं भाजप इंडियाच्या सरकारच्याकडनं ज्या पद्धतीचं दमन आणि अघोषित आणीबाणी, संविधानाला धोका, लोकशाही व्यवस्थेचा खात्मा करण्याची वर्तन भूमिका होत आहे याचा निषेध आणि विरोध करण्यासाठी आणि पुन्हा भाजप प्रणित मोदींच्या नेतृत्वाला सरकार सत्तेत येऊ नये याच्यासाठी आम्ही जाहीर करतोय। त्यामुळे येत्या 20 मेला धुळे लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांनी, मतदारांनी पंजाच्या चिन्हावर मतदान करून डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना बहुमताने निवडून आणावं असं आवाहन आम्ही धुळे जिल्ह्यातल्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना संस्थांचे पदाधिकारी नेते सर्व एकत्रितपणे करीत आहोत। धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा आज धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील शिवसेना कार्यालयात आध्यात्मिक सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। दरम्यान आजच्या या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। शिवाय मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी सर्वच आध्यात्मिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे। त्याचप्रमाणे मेळाव्यानंतर नवनिर्वाचित आध्यात्मिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्ले, आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अनिल जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। दरम्यान यावेळी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे दासभाऊ महाले, संजय सोनार, ज्ञानेश्वर गोसावी, सुनंदाबाई मिस्त्री, शोभाताई खैरनार, कमलाबाई जाधव, जिजाबाई सोनोनी, देवकाबाई गवडे, श्रीमती अक्काबाई शेवाडे यांच्यासह वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अनिल जगताप, जिल्हा समन्वयक धर्मवीर आध्यात्मिक सेना, आज धुळे आणि शिंदखेडा या दोघी तालुक्याच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये ज्या लोकसभेचे जे काही निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये धुळे लोकसभेचे शिवसेना व भाजपचे मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाषजी भामरे बाबा यांच्या प्रचारार्थ आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून कसं आणता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या वारकऱ्यांकडून कसे मतं 10,000 मतं कशी या दोघी तालुक्यातून मिळतील यासाठी आज या संपर्क कार्यालयामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये अत्यंत समाधानकारक अशा पद्धतीने सगळ्या वारकऱ्यांनी जवळजवळ दोघी तालुक्यातून 400 वारकरी या ठिकाणी जमले होते आणि या देशाचा पंतप्रधान हा धार्मिक आहे आणि खऱ्या अर्थाने वारकरी सुद्धा धार्मिक आहे आणि म्हणून या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे यासाठी आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आज या मेळाव्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं।
नियुक्तीपत्र आणि त्याचबरोबर धर्मराज्यातील सेनेच्या जी काही कामकाज आहे ते या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे यासाठी काही नियुक्तीपत्र देऊन आम्ही ते विस्तारही धर्मराज्यातील सेनेचं या ठिकाणी वाढवलं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्हाला मनोजभाऊ मोरे जे आहेत संपर्क प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुख संजय भाऊ वाले यांच्या खऱ्या मदतीने, खऱ्या आशीर्वादाने वारकऱ्यांचं आतापर्यंतचं जे काही जीवनमान उंचवलेलं आहे, जे काही प्रश्न सुटले आहेत, आणि म्हणून मी या दोघांचेही धन्यवाद करून सुभाष भामरे बाबा यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी सर्व वारकरी यांना तालुकाभर आम्ही आवाहन केलेलं आहे. कामगारांना लागू असलेला किमान वेतनाचा कायदा असताना देखील धुळे महानगरपालिका या कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करीत धुळे महानगरपालिकेच्या घंटागाडीवरील कामगारांना कोणत्याच महिन्याला वेळेवर पगार दिला जात नाही. याबाबत वेळोवेळी कामगारांनी मनपा आयुक्तांना निवेदनं दिली तरी देखील मनपा प्रशासन या कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिवाय कचरा संकलन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटागाड्या देखील खराब अवस्थेत आहेत. याकडे देखील मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्याकरिता आयुक्तांनी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली असून अन्यथा कर्मचारीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे आज कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी घंटागाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे महानगरपालिका धुळे हे सर्व इथं महानगरपालिका इथे उपस्थित आहेत, जमलेले आहेत. त्यांच्या मागण्या काही कारणास्तव काही कुठल्याही प्रकारे मागण्या पूर्ण होत नाही. आज जवळजवळ 45 दिवस पूर्ण होऊन एप्रिल महिन्याचा पगार अजून झालेला नाही. सदर ठेकेदारही लक्ष देत नाही, महानगरपालिकाही कुठल्याही प्रकारे लक्ष घालत नाही. तर सदर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पत्राद्वारे की जर अजून 2 दिवसात पगार नाही झाला, 17 तारखेपर्यंत जर पगार नाही झाला तर 18 तारखेला सदर सर्व कर्मचारी महानगरपालिका घंटागाडी कर्मचारी हे बेमुदत संपावर जातील असं मी जाहीर करतो. आणि असं निवेदन आम्ही आयुक्त मॅडमांना दिलेलं आहे. याची जबाबदार प्रशासनाने घ्यावी आणि दखल घ्यावी प्रशासनाने, हीच आमची मनापासून इच्छा आहे. ठेकेदार कुठल्याही प्रकारे लक्ष घालत नाही आणि याच्याकडे सदर आयुक्त मॅडमांनी तरी लक्ष केंद्रित करावं आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी आमची विनंती आहे. जमाते इस्लामी हिंद धुळेचे अध्यक्ष शेख असेम यांनी धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना विनाशर्त पाठिंबा जाहीर केलेला असून देशातील अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांचे संरक्षण करणार, त्याचप्रमाणे देशातील भ्रष्टाचाराचे समूळ नष्ट करून देशात समता स्वातंत्र्य लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देणाऱ्या इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव त्यांच्या लोकशाहीवादी विचाराने प्रभावित होऊन त्यांना आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर पाठिंबा दिला असल्याचे जमाते इस्लामी हिंदचे शेख असीम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत जमाते इस्लामी हिंदचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी इंजिनियर आबिद शेख, माझ्यासोबत आसिम शेख, हे जमाते इस्लामी हिंद धुळे शहराचे अध्यक्ष आहेत आसिम शेख, आणि मी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या ऑर्गनायझेशनचा स्टेट लेवलला डायरेक्टर आहे. तर मित्रांनो, जमात इस्लामी हिंद ही संस्था देश जेव्हापासून आझाद झाला तेव्हापासून या देशात कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असते आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ती आपलं एक ओपिनियन, एक आपली भूमिका ही असते तिची. यावेळेस जे काही अल्पसंख्याक विरोधी स्टेटमेंट मोदीकडनं म्हणा किंवा त्यांच्या पार्टीकडनं म्हणा जे काही येत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि अशा या अपेक्षेने की काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित जी काही आघाडी, इंडिया आघाडी आहे, ती या सगळ्या गोष्टीपासून अल्पसंख्याकांचं संरक्षण करेल आणि संविधान साबित राहील याच्यासाठी प्रयत्न करेल. मग फक्त या कारणास्तव जमाते इस्लामी हिंद पूर्ण महाराष्ट्रामध्ये
इंडिया गठबंधनला निर्विवाद आणि कुठल्याही बिना शर्त ठेवता पाठिंबा देतो. हो, देशव्यापी पण पाठिंबा आहे, पण मी महाराष्ट्र आणि धुळ्याची गोष्ट केलेली आहे. देशव्यापी पण इंडिया गव्हर्नमेंट आघाडीलाच पाठिंबा आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.